नमस्कार, मी गणेश आवरे MH मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी आता उभा आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तहसील कार्यालयासमोर, जे कालपासून आमरण उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी मी आता आलेलो आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, काही दिवसांपूर्वीच म्हणजे 8 डिसेंबर 2022 रोजी नाशिक जिल्ह्यातील जे काही शिंदे पळसानजीक एक भीषण अपघात झाला होता आणि अक्षरशः सर्वांच्या नजरेसमोर 2 तरुण होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर जे काही घटना ही संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेली आहे आणि आज ते कुटुंबावर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. आणि सामाजिक कार्यकर्ते जे आहेत संदीपराव दराडे, त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपोषण सुरू आहे. संदीपराव, यापुढे या. जी घटना संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली, मोठा भीषण अपघात त्या ठिकाणी घडला आहे. आज त्यांचे 2-3 वर्षाचे लहान मुलं या ठिकाणी उपोषणात त्यांच्यावरती बसण्याची वेळ आली. काय मागण्या आहेत? कालपासून तुम्ही बसलेत, अजूनही दखल घेतलेली दिसत नाही. गणेश भाऊ, आपण बघितलं की ज्यावेळी 8 डिसेंबर 2022ला हा भीषण असा अपघात पळसे जिल्हा नाशिक या ठिकाणी झाला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच लोकांनी त्या विषयावर हळहळ व्यक्त केली. तुमच्याही चॅनलने ती बातमी त्यावेळी लावली होती. आणि ती घटना घडल्यानंतर हे दोन्ही परिवार नक्कीच उघड्यावर येऊन पडले. त्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो असेल, कलेक्टर साहेबांकडं, विभागीय आयुक्त साहेब, पालकमंत्री साहेब, सगळ्यांकडे गेलो. अगदी मंत्रालयात 15-20 वेळा गेलो असेल. सगळ्यांकडं कागदपत्र दिले, नगरला जाऊन बालसंगोपनला कागदपत्र दिले, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेला दिले, सगळं केलं. परंतु आजपर्यंत फक्त आणि फक्त 20,000 रुपयाची त्या प्रति परिवाराला मदत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतनं तहसीलदारांकडनं झाली आहे. म्हणजे नक्कीच एक पद्धतीची थट्टा किंवा मस्करी करण्याचं काम या शासनाने केलं आहे. जर या देशामध्ये, या राज्यामध्ये जर लोकशाही शिल्लक असेल तर अशा पद्धतीच्या घटना घडणं नक्कीच अपेक्षित नाही आहे. आज आपण इतक्यात बघितलं की लहान लेकरं इथं बसले, तरुण मुली विधवा झाल्या आहेत, भूमिहीन आहेत एक परिवार त्यातला, आणि त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली. संध्याकाळचं अन्न त्यांना गोड जात नाही आहे. तो परिवार आज उघड्यावर येऊन पडला आणि शासर बघायची भूमिका घेतो. आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत गणेश भाऊ, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने शब्द दिला होता त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना मदत करण्यात यावी या परिवारांना. दुसरी महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे जे आम्ही कागदपत्र दिली आहेत, यादीमध्ये नाव आहे ते म्हणताय, तर ते पैसे कॅबिनेटमध्ये लगेच ती मंजुरी घेऊन ते पैसे देण्यात यावे. त्यानंतर तिसरी आमची जी महत्त्वाची मागणी, ते बालसंगोपनचं जे ॲप्लिकेशन फेब्रुवारी 2023ला दिलं आहे ते पैसे त्यांना सुरू करण्यात यावे. आणि चौथी मागणी म्हणजे त्या परिवारातील ज्या महिला आहे, आता याच्यामध्ये 100% बस चालकाची चूक होती. त्या RTO रिपोर्ट आमच्याकडे असा आहे का बसचे जे ब्रेक आहे ते फेल नव्हते, ड्रायव्हर दारू पिलेला होता, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पण दाखल आहे नाशिकमध्ये. मग त्या परिवारातील सदस्याला शासकीय नोकरीमध्ये रुजू करून घेण्यात यावं, कारण त्या परिवाराला आज उदरनिर्वाहाचं कुठलं साधन नाही. दुसऱ्याच्या बांधावर जाऊन मोलमजुरी करायची, त्यावेळी ते पोट भरतात. अशा पद्धतीने ह्या अगदी साध्या मागण्या किंवा आमचा अधिकार आहे त्या घेऊन आम्ही या ठिकाणी काल सकाळपासून या परिवारातील सर्व सदस्य घेऊन आम्ही इथं अन्नत्याग करून बसलो. आणि प्रशासनाला नक्की जाग यावी आणि त्यांनी आज उद्यामध्ये ही कारवाई करून ह्या परिवाराला न्याय द्यावा, ही अपेक्षा आमची या ठिकाणी आहे. संदीपराव, सर्वसामान्यांचं हे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून सातत्यानं आपण ऐकत असतो, हे गरिबाचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार आहे. न्याय हक्कासाठी कोणालाही लढायची गरज नाही. आम्ही आणि हे आमचं सरकार सर्व काही तुमच्यासाठी आहे. मात्र त्यांनी जो दिलेला शब्दच अजून पाळला नाही. नेमके काय समजायचं त्यात? लोकप्रतिनिधी पण म्हणा, अकोले तालुक्यातील असेल किंवा जिल्हास्तरीय असेल, आजी असेल, माजी असेल, त्यांनी भेट दिली का? आणि काय समजायचं नेमके आता या सर्वांकडून? सगळेच सत्ताधारी पक्षातले. खरं तर शब्दाच्या बाबतीत बोलायला गेलं गणेश भाऊ, तर ज्यावेळी CM साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी आमच्या समोर आदेश दिला आणि मंत्रालयात गेल्यानंतर अशी उत्तरं आम्हाला भेटली का ती ऐकून आम्ही थक्क झालो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की CM साहेब शेवटी मुख्यमंत्री ते घोषणा करतात पण कायद्यात बसेल असं होणार नाही, अशी उत्तर आम्हाला सचिवांकडनं आले. किंवा आम्ही जिवंत माणसालाच करतो मदत, मृत्युमुखी पडलेलं करत नाही, अशा पद्धतीचे शब्द सचिवांकडनं आम्हाला आले. म्हणजे ही मी म्हणलं ना, हे एकदम कुठेतरी एक फसवणूक करण्याचं काम शासनाकडनं होतं आहे. फक्त घोषणा करायचे, आदेश करायचे आणि ह्या गरिबांना उघड्यावर सोडायचं. आता तालुक्याचं म्हणायला गेलं तर नक्कीच आजी माजी लोकप्रतिनिधी आत्तापर्यंत भेट द्यायला आलेले नाही. आम्ही अपेक्षित आहोत की त्यांनी यावं आणि या व्यथा या परिवारांच्या जाणून घ्याव्या. उद्या अकोल्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे या ठिकाणी येणार आहेत. ते जे काही शेतकरी असतील, जे काही ज्यांच्या अडीअडचणी असतील त्या समजून घेण्यासाठी या ठिकाणी येतात असं कळतं आहे. पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी तुम्ही आता उपोषण करतायत.
तुमचं उपोषण लवकरात लवकर कसं सुटेल यासाठी आता प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही उठणार नाही, असं अनेक लढे तुमचे आम्ही पाहिलेले आहेत. आज तुम्हाला तो प्रयत्न केला जाणार आहेत बहुतेक. तहसीलदार साहेबांनी आत्ताच 5 मिनिटापूर्वी या ठिकाणी भेट दिली. PI साहेबही येऊन गेलेत. तर त्यांनी ती विनंती केली उपोषण सोडवण्याची. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे उद्या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब येत आहेत अकोल्यामध्ये. त्यांचं स्वतःच्या बाबत आजपर्यंत आमच्या ऐकण्यात असं आहे की ते एक संवेदनशील असं व्यक्तिमत्व आहे. शेतकऱ्यांसाठी ते इथे येत आहेत, तर हे पण शेतकरीच परिवार आहे, उघड्यावर पडलेले परिवार आहे. यांच्यासाठी त्यांनी इथं या मंडपात यावं आणि आमच्या व्यथा जाणून घेऊन आमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशी त्यांच्याकडे आमची विनंती राहील. आपल्यासोबत होते सामाजिक कार्यकर्ते संदीपराव दराडे. जी काही मागणी आहे सविस्तर त्यांनी मागणी केली आहे. सातत्याने अनेक दिवसांपासून या कुटुंबाला, या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. या ठिकाणी माझ्या कॅमेरामॅनला विनंती आहे, पाहू शकता 2 ते 3 वर्षाचे बारीक बारीक लहान मुलं घेऊन ते कुटुंब या ठिकाणी उपोषण या ठिकाणी करत आहे. त्यांना काहीही समजत नाही आहे. त्यांना म्हणजे त्याचे जो आधारवड होता तो आधार आता राहिलेला नाही आहे. त्या आधारासाठी कुठेतरी न्याय हक्क मिळावा यासाठी ते शासनाच्या दरबारामध्ये या ठिकाणी लढा देताना आपल्याला पाहायला मिळते. आणि सरकारने देखील जे काही सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेते असतील, जे काही अधिकारी वर्ग असेल, त्यांनी या दोन्ही कुटुंबांची वेळेत लवकरात लवकर दखल घ्यावी आणि त्यांना न्याय मिळावा अशा मागणीसाठी आता हे सर्वजण या ठिकाणी भेटले आहेत. अनेक जणांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा देखील दर्शवला आहे. प्रतिनिधी गणेश आवरीसह प्रदीप कदम, MH मराठी, अकोले, अहमदनगर.